नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. बघा, आज 19 तारीख येऊन गेली, परंतु अजूनपर्यंत एकही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर काय कारण झालेलं आहे? पैसे का अडकलेले आहेत? अजूनपर्यंत शासनाने पैसे का खात्यात जमा केलेले नाहीत लाडकी बहीणचे? चला, याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. आणि सपोज आता 19 तारखेला अजूनपर्यंत पैसे खात्यात जमा झालेले नाही, मग पैसे कधी जमा होणार आहेत याबद्दल अपडेट आलेली आहे. ती अपडेट मी तुम्हाला सांगतो. तसेच अजून काही आज आलेल्या नवनवीन अपडेट आहेत त्या देखील आपण जाणून घेणार आहोत. जवळपास 50,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे. 50,000 महिलांना. तर त्याबद्दल पण तुम्हाला पुढे अपडेट मी देतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अतिशय दमदार माहिती आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मग, काय महत्त्वाचे अपडेट आहेत आजच्या आणि तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल सर्व काही सांगतो. ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही आणि ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटलेले आहेत, अशा सर्वांना आता जो तिसरा हप्ता आहे, या तिसऱ्या हप्त्यात पैसे कधी भेटणार आहेत त्याची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट मी तुम्हाला सांगतो आणि मोकळा होतो. चला, डायरेक्टली आता आपण अपडेट बघूया. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मागच्या वेळी तुम्हाला 3,000 रुपये भेटलेले आहेत. आता तुम्ही तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहात, त्याबद्दल तुम्हाला आता अपडेट पाहायला मिळणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता महिला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत अर्ज करू शकता. पुढे बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींचे लक्ष तिसऱ्या हप्त्याकडे आहे. बघा, सर्वांचं लक्ष कुठे आहे? तिसऱ्या हप्त्याकडे, राईट. तर महिलांना आता सप्टेंबर महिन्यात कधी पैसे येणार याबाबत महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत. बघा, त्यांनी पहिले तारखा सांगितलं की 17 ते 19 तारखेदरम्यान पैसे येतील असं मागच्या वेळी अपडेट देण्यात आली होती. परंतु 1 रुपया पण अजून खात्यात जमाच झाला नाही. अनेक महिला प्रतीक्षाच करत आहेत. काय चालू आहे हे देखील समजत नाही. कारण पहिला हप्ता लवकरात लवकर ताबडतोब 14 ते 15 तारखेलाच जमा होऊन गेला होता. परंतु या पहिलं बघितलं तर 14-15ला तर पैसे आलेच नाही, परंतु 17ला, 18ला आणि 19 तारखेला पण पैसे अजूनपर्यंत पडलेले नाहीत. बघा काय कारण आहे. आता पैसे कधी येणार आहेत त्याबद्दल अपडेट आहे. आणि तुम्हाला कारण देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. जे पुरुष मंडळ फॉर्म भरत आहे महिलांच्या नावाने 10-10, 20-20 फॉर्म म्हणजे स्कॅम करत आहेत, त्यांना पकडलं जात आहे, त्यांची छाननी होत आहे. त्यामुळे त्या कारणास्तव इथे टाईम लागत आहे. कारण आता नवीन फॉर्म आलेले आहेत सप्टेंबर महिन्याचे, ते चेक होत आहेत. त्यामुळे हा हप्ता रोखण्यात आलेला आहे असं इथे समजत आहे. परंतु त्याची अपडेट देखील आलेली आहे. आता तुम्हाला डायरेक्टली पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. कधी होणार आहेत त्याची अपडेट तुम्हाला मी सांगतो. पुढे बघा, ज्या महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात आता 1,500 रुपये जमा होणार आहेत. तुम्हाला पहिले 3,000 भेटले असतील तर आता 1,500 रुपये तुम्हाला भेटतील, एवढं लक्षात ठेवा. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे त्यांना 3 महिन्याचे 4,500 रुपये भेटतील. ऑगस्टमध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये 3 महिन्याचे भेटणार आहेत. हा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आता हे नाशिकची पण अपडेट मी तुम्हाला सांगतो. पहिले बघा, ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले त्यांना 4,500 आणि आता जे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरत आहेत त्यांना या सप्टेंबर महिन्यापासूनच निर्णय लागू झालेला आहे की सप्टेंबर महिन्यात जर तुम्ही फॉर्म भराल तर तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. सप्टेंबरपासून निर्णय म्हणजे नियम लागू असणार आहे. ओके. नाशिक जिल्ह्यात बघा, आता नाशिकची अपडेट. नाशिक जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 14,17,252 अर्ज प्राप्त झाले असून त्यात पडताळणीनंतर 13,66,664 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजे जवळपास 50,588 लाडक्या बहिणींचे अर्ज कागदपत्रांअभावी नामंजूर झाले आहेत. बघा, जवळपास 50,000. हे बघा काय म्हटलं आहे, जवळपास 50,588 लाडक्या बहिणींचे अर्ज कागदपत्रांअभावी नामंजूर झाले आहेत. हे बघा, तर काही ना काही प्रॉब्लेम देखील येत आहे. ठीक आहे,
चूक तुमच्याकडून झालं आहे, तुमचं कागदपत्र मिस्टेक असेल तर ते व्यवस्थित सुधारा. एडिटचं बटन तुम्हाला भेटलं असेल तिथे, ते एडिटचं बटनवरती क्लिक करून तुम्ही ते सुधारू शकता. ओके, ते व्यवस्थित करा, मग तुम्हाला योजनेचा लाभ भेटून जाईल. पुढे बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने मान्यता दिल्या या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 14,17,000 ठीक आहे इथे अर्जसंख्या दिला आहे. इथे काही एवढी महत्त्वाची माहिती नाही. पुढे बघा, यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या कामी येणारी माहितीच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगून देतो. ते महत्त्वाची माहिती काय, हां हे बघा, तालुका समितीने सोयीस्कृत केलेले अर्ज विधानसभा क्षेत्र न्याय समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्यातील बहुतांश बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेचे खाते बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. ठीक आहे, इथे पण तेच दिलं आहे. तुम्हाला बँक खातं आधार कार्डशी लिंक करणे खूप गरजेचं आहे. ओके, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे. आधार सेटिंग करणं गरजेचं आहे. KYC नावाचा फॉर्म भरा, ते सर्व होऊन जाईल. DBT एनेबल करा, कारण ते होईल तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला आता जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. ती माहिती म्हणजे पैसे कधी भेटणार. पैसे कधी भेटणार आहेत हा तुमच्या मनात प्रश्न आहे. कारण मागच्या वेळी जी अपडेट आली होती 17 ते 19 तारखेदरम्यान पैसे खात्यात जमा होतील, परंतु अद्यापपर्यंत एकही रुपया खात्यात जमा झालेला नाही. काय कारण आहे, पैसे अजूनपर्यंत खात्यात जमा का झालेले नाहीत, तर याबद्दल आता आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. चला काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. पहिले आपण इथे माहिती बघणार आहोत. लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहेत समजून घ्या. आधार लिंकिंग, आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करा. म्हणजे आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक आहे का ते बघा. DBT एनेबल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT एनेबल करणे आवश्यक आहे. DBT एनेबल करणे पण आवश्यक आहे तुम्हाला, ते करून घ्या. अर्जाची स्थिती तपासा, आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे तपासा. तुमचा अर्ज मंजूर असेल तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील. KYC अपडेट, बँक खात्याची KYC अद्ययावत असल्यास खात्री करा. KYC केलं म्हणजे बाकीचं पण होऊन जातं. चला आता पैसे कधी भेटणार त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, वितरणाची तारीख देण्यात आलेली आहे. वितरणाची तारीख काय देण्यात आली आहे, 19 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजता. बघा, ही एक नवीन माहिती आता समोर आलेली आहे. बरं, एक नवीन माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला देत आहे. 19 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजता पैसे खात्यात जमा होतील असं सांगितलं जात आहे. बघा, 19 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजता खात्यात पैसे येतील असं सांगितलं जात आहे. सपोज जरी 19 तारखेला संध्याकाळी जरी पैसे तुमच्या खात्यात आले पण नाही, ओके, 19 सप्टेंबर रोजी जरी 4 वाजेपर्यंत पण तुमच्या खात्यात सायंकाळी पैसे आले नाहीत, तर तुम्हाला 20 सप्टेंबरपर्यंत अजून वाट बघावी लागेल. मग जरी आज पण पैसे आले नाही, 19 सप्टेंबर रोजी पैसे आले नाही, तर 20 तारखेपर्यंत अजून आपल्याला वेट करावं लागणार आहे. जवळपास आज नाही तर उद्यापर्यंत पैसे येऊन जातील. ओके, पुढे बघा, पात्रता वगैरे दिलं आहे, ते आपल्याला काही एवढं हे नाही. आणि महत्त्वाचं बघा, ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल, त्यामुळे हे करून घ्या लवकर. तिसऱ्या हप्त्याची नेमकी रक्कम वगैरे ते तुम्हाला मी सांगितलं, काही टेन्शन नाही. ठीक आहे, बघू आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत पैसे येतात की नाही बघू, आणि जरी नाही चालेल तर उद्या परवापर्यंत पैसे खात्यात येऊन जातील. आलं लक्षात, जास्त काही टेन्शन घेऊ नका, सर्वांना पैसे भेटणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असते ती सर्व अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतं, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे आपण अपडेट मी तुम्हाला देत आहे, अनेक जण आपले व्हिडिओ पूर्ण बघतात. जे व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांनाच माहिती समजते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, म्हणजे तेव्हा तुम्हाला सर्व काही जे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो ती माहितीमध्ये असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जा, आणि काही जास्त लांब नसतो.
9-10 मिनटाचा व्हिडिओ असतो आपला, काही जास्त मोठा व्हिडिओ नसतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, महाराष्ट्रभरात हा व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद.